अभिवादन करते। आज कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2025च्या प्रभाग क्रमांक 19 मधील जाहीर सभेसाठी उपस्थित या व्यासपीठावरील सन्मान्य शिवसेना प्रमुख आणि ह्या 19 नंबर प्रभागाचे उमेदवार मान्य श्री वामनदादा म्हात्रे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मीनाताई म्हात्रे, कोणचे आमचे सरपंच आमचे संजय दादा खोनीचे सरपंच आमचे संजय जाधव दादा, शेषधर प्रजापती, कृपाशंकरजी, सन्मान्य व्यासपीठ आणि समस्त मतदार बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा जय महाराष्ट्र। खरोखरच अतिशय आनंद होतो या रस्त्यावर उभं राहताना, या ठिकाणी उभं राहताना आणि तुमच्या सगळ्यांशी संवाद साधताना। तुमचे जो विश्वास आणि तुमचा जो आशीर्वाद आमच्या राऊत कुटुंबावर होता, गेले 2005 सालापासून सातत्याने शिवसेनेचा भगवा डोलाने आणि मानाने या प्रभाग क्रमांक 37 मध्ये जो फडकत आलेला आहे, हा निरंतर फडकत आलेला आहे, हा सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि कृपेने आहे। आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज 2025च्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम बिनविरोध येण्याचा मान तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला या कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये मिळाला, त्याबद्दल मी आपली सगळ्यांची ऋणी आहे। आणि मला सांगायला आनंद होईल, दादांना माहिती आहे 2015 साली देखील वामनदादांच्या कृपेने मी या ठिकाणी बिनविरोध नगरसेविका आलेली दादा, आणि माझी विजयाची हायट्रिक आहे। 3 टर्म कंटिन्यू या वार्डाचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य तुम्ही सगळ्यांनी मला दिलं, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे। आणि असाच मोलाचा आशीर्वाद आणि प्रेम कायम तुमचं माझ्या पाठीशी राहील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करते। मधल्या काळामध्ये 5 वर्ष निवडणुका झाल्या नाही, पण राऊत कुटुंबाचा जो मदतीचा हात आहे तो कुठेही कमी पडला नाही आणि कुठेही थांबला नाही। या बदलापूर शहरामध्ये राऊत कुटुंब आणि म्हात्रे कुटुंब यांचे एक वेगळं समीकरण आहे। आज वामनदादा म्हात्रे संपूर्ण बदलापूर शहरामध्ये कार्य करतात, काम करतात आणि त्यांच्या कार्याची पोचपावती ही आज या बदलापूर शहरामध्ये त्यांनी अनेक वर्ष नगराध्यक्ष पद भोगलं आणि आज आमच्या मीनाताई म्हात्रे या भरघोस मतांनी या ठिकाणी नगराध्यक्ष होणार आहेत याची प्रचिती आज आपण या सकाळी जे उपस्थित आहात त्यांच्या माध्यमातून मिळते। दादा, मला थोडीशी खंत आहे की तुम्ही बरेच कार्यकर्ते जमा करता, 5 वर्ष त्यांच्यावर फार प्रेम करता, त्यांना विविध माध्यमातून तुमच्या जवळ ठेवता, पण ज्या वेळेला आपल्याला त्यांची गरज असते किंवा आपल्याला गरज म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला त्यांनी आपल्याला साथ द्यायची गरज असते त्यावेळेला ते आपल्याला सोडून जातात। अशीच एक कार्यकर्ती तुमची सोडून गेली आणि माझ्या विरोधात फॉर्म भरला, पण तुम्हाला सांगायला मला आनंद होईल, तिच्याकडे 1,500 रुपये देखील नव्हते फॉर्मची फी भरायला। नगरपालिकेचा जो नगरसेवकाचा फॉर्म भरायचा होता त्याचे 1,500 रुपये माझ्या गणेश लांबतुरे दादांनी तिला दिले आणि तिने तो फॉर्म माझ्या विरुद्ध भरला आणि तो बाद देखील झाला। दुसरी उमेदवार फक्त फेसबुकवर पोस्ट करण्यासाठीच आहे, प्रस्थापित घराण्याच्या विरोधात उभं राहायला दम नाही लागत, प्रस्थापित घराणं बनवण्यासाठी दम लागतो आणि तो दम आमच्यामध्ये आहे। आणि हा दम आम्ही गेले 20-25 वर्ष या प्रभागामध्ये लोकांची सेवा करून निर्माण केलेला आहे। फक्त निवडून येणं हा काही भाग नसतो, निवडून आल्यानंतर लोकांशी तुमचा असलेला संपर्क, लोकांमध्ये तुमची असलेली प्रेम भावना आणि लोकांप्रती तुमचा असलेला आदरच तुम्ही विजयाची तुमची भावना असते आणि विजयाची तुमची घोषणा असते। नुसतं फेसबुकवर बोलून कोणी नगरसेवक होत नाही आणि नगरसेवक पदाच्या लायकीचा पण नसतो असं मला तरी वाटतं। आज तुम्ही या ठिकाणी बघता हा दलदलीचा रस्ता होता, मी नगरसेवक असताना या 50 लाखाच्या स्ट्रीट लाईट या ठिकाणी आहेत, 1.5 ते 2 कोटीचा रस्ता या ठिकाणी बनवलेला आहे। हे सगळे विकासक आले, बिल्डिंग बांधल्या, निघून गेले, पण त्या विकासकांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या सुखसोयी पुरवण्याचं काम मी शीतल राऊत नगरसेविका असताना केलेलं आहे। हे फेसबुकवर मी कुठेही पोस्ट करत नाही, माझं फेसबुक अकाउंट चेक करा, मी कुठे फिरायला गेली ना त्याच्या पोस्ट टाकते, पण वार्डात काम केलेल्या पोस्ट मी टाकत नाही, का तर कामं केलेली लोकांनी सांगितली पाहिजेत। फेसबुकच्या माध्यमातून दिलेली कामं ही कामं नसतात, या फक्त भूलथापा असतात असं माझं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद दादा, धन्यवाद। असाच माझ्या या ठिकाणी जेवढे 19 नंबर प्रभागामधील सगळे तुम्ही नागरिक आहात
मला तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करायची आहे. आज वामनदादा म्हात्रे या ठिकाणी माझ्या सोबत या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आपण सगळ्यांनी त्यांना 2 डिसेंबरला भरघोस मतांनी विजयी करायचा आहे. आणि वामनदादा म्हात्रेंचा आलेख हा खूप मोठा आहे. बदलापूर शहराचं विजन हे त्यांच्या डोक्यात आणि डोळ्यात दोन्ही ठिकाणी व्यवस्थित आहे. या बदलापूर शहराचा विकास आणि या बदलापूर शहराच्या विकासाचा कायापालट होताना मी स्वतःच्या डोळ्याने त्यांच्याबरोबर गेली 15 वर्ष या बदलापूर शहरामध्ये 2008 पासून काम करताना बघितलेलं आहे. आणि आज वीणाताईंच्या माध्यमातून आपल्याला एक सभ्य, सुसंस्कृत आणि मनमिळावू स्वभावाची नगराध्यक्ष आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी 2 डिसेंबरला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून वामनदादा म्हात्रे आणि वीणाताई म्हात्रे यांना प्रचंड भरघोस मतांनी विजयी करायचा आहे. विकास आणि विकासाची कामं या ठिकाणी होतच राहतील. पण मला आता वामनदादा तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की सगळ्यात चांगले रस्ते, सगळ्यात चांगले स्ट्रीट लाईट, सगळ्यात चांगली गटारं ही या प्रभागामध्ये आमच्या माध्यमातून झालेलीच आहेत. फक्त एक पाण्याची समस्या आहे आणि 240 कोटीची स्कीम नगरपालिकेच्या निवडणुकाच्या पूर्वसंध्येला सुरुवात होत असताना वामनदादा म्हात्रे यांनी 240 कोटीची स्कीम या बदलापूर शहरासाठी मंजूर करून आणली. आणि मला असं वाटतं की शिरगाव आणि कात्रप या परिसराचा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो नक्कीच येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये सुटला जाईल. बाकी तर कुठलं काम मला असं वाटत नाही की शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी राहिलेलं असेल. आणि शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे की जो लोकांच्या सुखात तर जातोच पण दुःखात सगळ्यात पहिले धावून जाणारा पक्ष जर कुठला असेल तर तो शिवसेना पक्ष आहे. कारण आपण सगळ्यांनी बघितलं कोरोनाच्या काळामध्ये जर सगळ्यात आधी लोकांसाठी धावून जाणारा जर कुठला पक्ष होता किंवा कार्यकर्ता होता तो फक्त शिवसेनेचाच होता. आणि मला आनंदाने सांगावंसं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या चांगल्या निरोगी आरोग्यासाठी आणि चांगल्या भवितव्यासाठी वामनदादांचं विजन हे नक्कीच चांगलं या ठिकाणी असणार आहे. आणि हे बदलतं बदलापूर आपण सगळेजण आपल्या समोरच्या डोळ्यांनी बघणार आहात. म्हणूनच सगळ्यांचा दादा पाणी भरण्याचा वेळ आहे, त्यांची थोडीशी चुलबुल होते. ऑलरेडी पाणी कमी मिळतं आणि त्यात जर आज आपण इतका वेळ या ठिकाणी थांबलो आणि जर पाणी मिळालं नाही तर उद्याचा आपला दिवस कसा जाईल अशी मला माहिती आहे प्रत्येकीच्या मनामध्ये ती खंत आहे. पण एक दिवस तुम्ही या ठिकाणी बसलात त्याबद्दल तुमचा आभार मानते मी. आणि खरोखरच आज तुम्हाला जे पाण्याची जी तळमळ आहे ती येत्या 5-6 महिन्यानंतर तुम्ही स्वतःहून वामनदादांना आणि मला फोन करून सांगाल की तुम्ही जो दिलेला शब्द होता तो आज या ठिकाणी पूर्ण झाला. कारण शिवसेना शब्द देत नाही, काम करून दाखवते. अशा पक्ष शिवसेना पक्ष आहे. आणि तुम्ही सगळेजण येत्या 2 डिसेंबरला शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून आमचे वामनदादा म्हात्रे आणि वीणाताई म्हात्रे यांना प्रचंड भरघोस मतांनी विजयी कराल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करते. आणि इथेच थांबते. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.